हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरबीआय असिस्टंटची जी रिक्रुटमेंट निघालेली आहे, वॅकन्सीज ज्या आरबीआयने अनाउन्स केलेल्या आहेत, त्या वॅकन्सीजच्या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू इच्छित आहेत, सो दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ द सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, भारताची सर्वात म्हणजे सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँक कुठली आहे भारताची? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पोस्टसाठी आपल्याला काम करायला भेटणार आहे आणि ती गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्या सर्वांसाठी आहे. दोज हु आर ग्रॅज्युएट, ज्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही शाखेतून तुमचं जर पदवी झाली असेल तर तुम्ही या पर्टिक्युलर पोस्टला ऍप्लिकेशन करू शकतात. आता या पोस्टमध्ये एज लिमिट काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, मार्क्सचा काय आहे, नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, या सर्व बाबतीत आपण चर्चा पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्र, नेहमी बँकिंग क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर एसबीआय आणि आरबीआय या दोन वॅकन्सीजची वाट बघत असतात. आणि ती आपल्याला वाट बघायची आता गरज नाही, कारण की ऑलरेडी ही वॅकन्सी अनाऊन्स झालेली आहे. 13 सप्टेंबर रोजी आरबीआयने हे वॅकन्सीज अनाऊन्स केलेल्या आहेत आणि याची शेवटची तारीख काय आहे अप्लाय करण्याची ती सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आणि टेंटेटिव्ह याची प्रिलिम्स एक्झाम कधी होईल, मेन्स कधी होईल आणि मग त्याच्यानंतर शेवटचा राऊंड जो असतो आरबीआयचा तो कधी होईल, त्या बाबतीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आरबीआयने ज्या डेट्स अनाऊन्स केलेल्या आहेत 2023 साठी ही रिक्रुटमेंट होते. ही लिंक तुम्हाला, पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. आणि वेबसाईट आहे rbi.org.in, या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. 13 सप्टेंबर पासून या ठिकाणी ह्या वॅकन्सीज ओपन झालेल्या आहेत. 13 सप्टेंबर पासून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात आणि ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात. पेमेंट तुम्ही ऑनलाईन तुम्हाला करता येणार आहे 13 तारखेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत. नंतर याची प्रिलिम्स एक्झाम, ओके, प्रिलिम्स एक्झाम याची टेंटेटिव्ह 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या तारखांना होणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता विचार केला, बघा विद्यार्थी मित्रांनो, बरोबर 1 महिना आपल्याला प्रिपरेशनसाठी उरलेला आहे आणि तो चांगला वेळ आपल्याला म्हणता येईल. आणि याची मेन्स एक्झाम ती डिसेंबर 2 डिसेंबर 2023 ला शेड्यूल्ड आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, तर आरबीआय मध्ये तुमची जागा त्या ठिकाणी तुम्ही तयार करू शकतात. तर हे सर्व शेड्यूल तुम्हाला आरबीआयच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी मिळून जाईल. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, बघा मी जसं तुम्हाला सांगितलं, याची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर वेबसाईटचं नाव व्यवस्थित लिहून घ्या. त्या ठिकाणाहून तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. ऍप्लिकेशन करताना सर्व गोष्टी ज्या रिक्वायर्ड आहेत, म्हणजे तुमची फोटोची साईज काय पाहिजे, नंतर सिग्नेचर तुमचं पाहिजे, त्या सिग्नेचरची एक पर्टिक्युलर साईज मध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. पुन्हा तुमचे 10th मार्क्स, नंतर 12th मार्क्स, नंतर ग्रॅज्युएशनचे एक्झॅक्ट मार्क भरायचे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अप्रॉक्सिमेशन करायचं नाहीये. बाकीच्या सर्व तुम्हाला सूचना त्या नोटिफिकेशन मध्ये डिटेल्ड दिलेल्या आहेत. ऍडव्हर्टाइज तुम्हाला त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला याच्यासाठी एज लिमिट काय, एज लिमिट क्रायटेरिया आपल्याला काय. तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 20 इयर्स टू 28 इयर्स, ओके, 20 to 28 इयर्सचे विद्यार्थी या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि एक रिलॅक्सेशन जे नेहमीप्रमाणे असते, तुम्ही जर SC ST कॅटेगरीतले असाल तर 5 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसी असेल तर 3 वर्ष. नंतर PWD म्हणजे तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर त्याच्यामध्ये 10 इयर्स. देन फिजिकली हँडिकॅप मध्येच तुम्ही ओबीसी असाल तर 13 इयर्स, SC ST असाल तर 15 इयर्स. नंतर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे याच्यासाठीचा क्रायटेरिया हा तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन मध्ये मिळून जाणार आहे.
Okay, so if you are in between 20 to 28 years age, you are eligible for this particular post. आणि जर तुम्ही ओबीसी असेल तर तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी पुन्हा मिळतंय. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे की आपल्याला याची सिलेक्शन स्कीम कशी असणार आहे, म्हणजे परीक्षा कशी असणार आहे. परीक्षा 3 फेज मध्ये होते, प्रिलिम्स, मेन्स आणि तिसरी टेस्ट तुमची होणार आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. म्हणजे महत्त्वाचा आपल्याला टप्पा तो क्लिअर करायचा तो म्हणजे प्री आणि मेन्स. प्री आणि मेन्स जर तुम्ही कंप्लीट करून घेतलं तर 90% तुमचं काम या ठिकाणी कंप्लीट होतं. आता बघा, प्रिलिम्स मध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 सेक्शन्स त्याच्यामध्ये विचारले जातात, दॅट इज इंग्लिश लँग्वेज. हा टिपिकल बँकिंग साठी विचारला जाणारा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी. नाव इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स, numerical ability 35 questions 35 marks, then reasoning ability 35 questions and 35 marks. आता याच्यामध्ये बघा सेक्शन लॉक केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला 20 मिनिट्सच दिले जाणार आहे आणि परीक्षा ऑनलाईन असते. तर प्रत्येक सेक्शन म्हणजे इंग्लिश सेक्शनला तुम्हाला 20 मिनिट दिले जातील. मग त्याच्यात तुम्ही अगोदर जरी सॉल्व्ह केले तरी तो वेळ तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा रिझनिंग साठी युटिलाइज करता येणार नाही. म्हणजे आपल्याला आपला वेळ अशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे की आपल्याला हे 30 प्रश्न आपल्याला 20 मिनिटात व्हायला पाहिजे विथ मॅक्सिमम ॲक्युरेसी, कारण की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पुन्हा आहे विथ न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी. तर थोडंसं चॅलेंजिंग टास्क आपल्याला या ठिकाणी वाटणार आहे बघा, न्यूमेरिकल ॲबिलिटी. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटीच्या बाबतीत भीती असते, कारण की आपल्याला खूप सारे कॅल्क्युलेशन्स यामध्ये करावे लागतात आणि हे 35 प्रश्नांचं टार्गेट 20 मिनिटांमध्ये अचीव्ह करणं हे थोडं चॅलेंजिंग असतं. आणि त्याच्यासाठी जी प्रॅक्टिस, जी रिक्वायर्ड प्रॅक्टिस असते ती आपण आपल्या बॅचेसच्या मार्फत करणार आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू आपण पुण्याच्या ब्रँचला या ठिकाणी लवकरच आपण या बॅचेस सुरू करतोय बँकिंगसाठी. आता आरबीआयची जशी पोस्ट निघाली तशी एसबीआयची देखील पोस्ट निघाली विद्यार्थी मित्रांनो. या दोघं वॅकन्सीसाठी आणि आयडीबीआय साठी पण तुम्हाला पोस्ट त्या ठिकाणी अनाऊन्स झालेल्या आहेत. या तिघं वॅकन्सीसाठी आपण स्पेक्ट्रम अकॅडमी मार्फत पुण्याला ही बॅच सुरू करतोय. तर त्या बाबतीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये देणार आहे. म्हणजे ऑल अँड ऑल प्रिलिम्स एक्झाम मध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि ती परीक्षा 100 मार्कांची होणार आहे. तुम्हाला 1 तासाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे. वन्स यू क्लिअर दिस प्रिलिम टेस्ट, म्हणजे ही एक्सपेक्टेड आहे जसं सांगितलं त्याप्रमाणे 21 ऑक्टोबर किंवा 23 ऑक्टोबर टेंटेटिव्ह याची डेट आहे. म्हणजे बरोबर 1 महिन्याचा वेळ तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला आजपासूनच प्रिपरेशन सुरू करावं लागेल. नंतर जी मेन्स होणार आहे त्या मेन्स मध्ये बघा टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. म्हणजे जे तुम्हाला प्रिलिम्स साठी जे 3 टॉपिक्स होते, 3 सेक्शन होते ते जसेच तसे रिपीट झाले आणि 2 सेक्शन याच्यामध्ये ऍड झाले, दॅट इज जनरल अवेअरनेस अँड नॉलेज ऑफ computers. Okay, general awareness especially with reference to banking industry. प्रत्येक सेक्शन हा 40 मार्कांचा या ठिकाणी आणि त्याला 40 मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. आणि बघा रिझनिंग ॲबिलिटीला 30 मिनिट्सचं सेक्शन लॉक केलेलं आहे. टेस्ट ऑफ इंग्लिशला 30 अँड न्यूमेरिकल ॲबिलिटीला 30 आणि याला 25 अँड 20 त्या ठिकाणी टाइम लॉक केलेला आहे. म्हणजे 135 मिनिट्स आपल्याला दिले जातील आणि मेन्स एक्झाम ही आपली 200 मार्क्सची होणार आहे. Once you clear this mains exam, then you will be eligible for the language proficiency test. The candidates provisionally shortlisted from the mains online exam will have to undergo a language proficiency test. Okay, and language proficiency test will be conducted in the office or local language of the state concerned. म्हणजे समजा महाराष्ट्रासाठी तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं असेल तर महाराष्ट्राची रिजनल लँग्वेज जी आहे मराठी, तर मराठीची तुम्हाला प्रोफिशियन्सी टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागेल. तर हा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टचा हा एक फॉर्मॅलिटीचा भाग आहे, तो सहज तुम्ही करू शकता. तर मेन्स तुम्ही जर क्लिअर केली तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टची देखील मार्गदर्शन आपल्याला स्पेक्ट्रमच्या माध्यमातून देण्यात येईल. तर ही या ठिकाणी सिलेक्शन तुमची स्कीम असणार आहे. दिस इज अ स्कीम ऑफ सिलेक्शन. प्रिलिम्स, if you clear the prelims you will qualify for the mains, and if you qualify the mains then you will be eligible for the language proficiency test, and if you clear all these 3 steps, okay, you will be eligible to get a post from the RBI assistant. Now तुमच्या मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये हा विचार येतोय की सर व्हॉट इज अ करियर पाथ हिअर. RBI असिस्टंटची पोस्ट जर मी घेतली आणि मी समजा इंजिनियर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तर मला याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे, करियर ऑपॉर्च्युनिटी काय. तर करियर ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत आपण बोलू नंतर. मग प्रत्येक सेक्शनचा सिलेबस कसा असणार आहे बघा. या ठिकाणी द कॅन्डिडेट्स हु आर सिलेक्टेड यांचं बेसिक पे 20,700 पर मंथ,
म्हणजे तो ग्रॉस सॅलरी बघा याची, त्याचं अप्रॉक्सिमेट सॅलरी 47,849. सो दिस इज व्हेरी क्लोज टू 48,000. सो जवळपास 48,000 जर तुम्ही म्हटलं तर एक 5-6 लाखाचं पॅकेज तुम्हाला अॅन्युअल पॅकेज याच्यामध्ये येईल. हाऊस रेंट 15% विल बी पेड देन ॲडिशनली. सो वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज बँकिंग कडून, आणि तुम्ही आरबीआय म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक म्हणजे भारताची बँकांची बँक, त्याच्यामध्ये तुम्ही काम करणार आहे तर नक्कीच तुमचं सोशल स्टेटस आणि फायनान्शियली तुम्ही तर साऊंड होणारच आहे. पुन्हा आरबीआय असिस्टंट मधून तुम्ही जर त्या ठिकाणी रिक्रूट झाले तर इंटर डिपार्टमेंट एक्झाम देऊन तुम्ही पुढचे प्रमोशन्स देखील त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सर मला हे जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर मला काय काय सिलेबस या ठिकाणी आहे. आता बघा सिलेबसच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर इंग्लिश लँग्वेज मध्ये आपल्याला काय काय येणार आहे. इंग्लिश लँग्वेज मध्ये रीडिंग कम्प्रेन्शन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्स करेक्शन अँड वर्ड मिनिंग. सो रफली आपल्याला या ठिकाणी असा सिलेबस, हा आरबीआयने सिलेबस दिलेला नाहीये, बट मागचे क्वेश्चन पेपरचं आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला या टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर जनरल अवेअरनेस मध्ये करंट वर्ड्स, न्यूज, करंट इंडियाज न्यूज, जिओग्राफी कन्सेप्ट, हिस्ट्री कन्सेप्ट, पॉलिटिकल सायन्स, करंट अफेअर्स अँड स्पेशली करंट अफेअर्स विथ रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. आता बघा तुम्ही म्हणाल की सर प्रिलिम्सला तर जनरल अवेअरनेस नाहीये, मग त्याचा अभ्यास आतापासून का करावा. तर मी असं म्हणतो तुम्ही हे ऍटिट्यूड घेऊन, तुम्ही माइंडसेट घेऊन तुम्ही काम करा की आपल्याला प्रिलिम्स तुम्ही पास झालेले आहे ऑलरेडी, तुम्हाला मेन्स साठी पण तयारी करायची आहे. कारण प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये खूप जास्त दिवसांचा गॅप नाहीये विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला जे सेक्शन्स जे टॉपिक्स आपल्याला मेन्सला आहेत त्यांची तयारी देखील आजपासून आपल्याला करावी लागेल. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, नंतर रिझनिंग आणि इंग्लिश, हे तर बघा तुम्ही दोघांसाठी तुम्हाला कॉमन आहे, तर दोघांसाठी तुम्हाला सारखाच अभ्यास करावा लागणार आहे. थोडाफार त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवलचा फरक नक्कीच असेल. प्रिलिम्स मध्ये डिफिकल्टी लेवल कमी असते आणि मेन्स मध्ये डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली त्या ठिकाणी असते. क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये टाइम, डिस्टन्स, स्पीड, टाइम, वर्क, एलसीएम, एचसीएफ, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स, ॲव्हरेज, ॲलिगेशन प्रॉब्लेम, प्रॉबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन, पाईप अँड सिस्टम. सो रफली याच्यामध्ये हे टॉपिक्स विचारले जातात. रिझनिंग मध्ये जर बघितलं नंबर series, then blood relation, analogy, odd man out, number series, coding, decoding, then puzzles on direction test, row arrangement, या प्रकारचे सर्व प्रश्न विचारले जातात. सिम्बॉल, सिलॉलिझम याचे प्रश्न विचारले जातात. कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट मध्ये तुम्हाला खूप बेसिक बघा, MSCITचा जरी कोर्स तुम्ही केलेला असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे शिकलेले त्याच्यावरच तुम्हाला विचारलं जातं. लँग्वेजेस कुठल्या कुठल्या वापरल्या जातात, बेसिक हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, हिस्ट्री ऑफ कम्प्युटर्स अँड डिव्हाइसेस. तर हा दिस इज द रफ सिलेबस, टेंटेटिव्ह सिलेबस फॉर exam of RBI assistant, my dear friends. So we as a Spectrum Academy will help you to get this particular post. आणि त्यासाठी आपण 24 तारखेला आणि 25 तारखेला पुण्याच्या ब्रँचला आपण या ठिकाणी एक डेमो सेशन्स आपण घेतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला जर 20 मिनिटांमध्ये 35 प्रश्न न्यूमेरिकल ॲबिलिटीचे सॉल्व्ह करायचे आहेत तर कोणत्या कोणत्या शॉर्टकट ट्रिक्स तुम्ही वापरू शकतात. कारण शॉर्टकट ट्रिक्स जर तुम्हाला माहिती नसतील तर 35 प्रश्नांचं टार्गेट 20 मिनिटांमध्ये अचीव्ह करणं पॉसिबल नाहीये आणि त्यासाठी आपल्याला काही शॉर्टकट ट्रिक्स माहिती पाहिजे. तर सॅटर्डे आणि संडेला 23 आणि 24 सप्टेंबरला 11 वाजता आपण या ठिकाणी फ्री सेमिनार घेतोय. इथं आहे विठ्ठल प्रसाद बिल्डिंग नियर अलका टॉकीज, सदाशिव पेठ, पुणे. तर तुम्हाला अजून याच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला नंबर्स दिलेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या नंबर्सवर कॉल करून या सेमिनारची पण माहिती घेऊ शकतात आणि आपण ज्या बॅचेस आपण सुरू करणार आहेत त्या बॅचेसच्या बाबतीत पण आपल्याला माहिती मिळून जाईल. बॅचेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोघं पद्धतीची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करून घेणार आहेत, कारण की तुमची ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची होते आणि म्हणून ऑनलाईन प्रॅक्टिसची पण तुम्हाला त्या ठिकाणी गरज असते. तर हे आरबीआयच्या बाबतीमध्ये आपण झालं. याच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी तुम्हाला 23 आणि 24 तारखेला आपलं जे डेमो सेशन होणार आहे त्यावेळेस अजून डिटेल्स मध्ये सांगण्यात येतील. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. लवकरात लवकर अप्लाय करा. 4 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन करायचं, पण 4 ऑक्टोबर पर्यंत वाट बघू नका. आजची वेळ ही सर्वात चांगली वेळ आहे. लगेच अप्लाय करून टाका. तुम्ही इलिजिबल असाल तर पहिल्यांदा नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा, काय काय गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत त्या तयार करा आणि मग तुम्ही ऍप्लिकेशन भरा. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय, हॅपी लर्निंग. पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत. एक
स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाइल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.